कुठं काय करू मी 15 मिनिटं नाही असं पूर्ण रडतेय. मी माझ्या बहिणीला कॉल लावलाय जी की इथेच राहते. ती म्हणते अगो रडू नको. व्हिडिओ कॉल बाय द वे व्हिडिओ कॉल वगैरे बाकी काय थोडा व्हिडिओ कॉल. ती म्हणते एक काम करते मी येते. म्हटलं तू येऊन हाय हॅलो नमस्कार मी आहे सिद्धी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप 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 मनापासून स्वागत. वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आफ्टर सो लॉंग टाईममध्ये मी व्हिडिओ करते. सॉरी फॉर दिस ऑल. कारण माहिती नाही पण माझी इच्छा नव्हती होत. एक मिनटं मी कॅमेरा एकदम सेट करते. येस माझी इच्छा नव्हती होत की मी कॅमेरा ओपन करू आणि मी काही शूट करू. सो मी आता सध्या घरीच आहे. माझे आता ऑर्डर्स अँड ऑल आहेत. सो मी काहीच कोणतंच काम घेत नाही नवीन म्हणजे शूट्स अँड ऑल. जर आलंच मी फ्री असेनच तर मी घेईनच. आणि येस सो आजचा व्हिडिओ असणार आहे स्टोरी टाईम. तर येस माझी स्किन खूप खराब झाली होती मध्ये. खूप मराठी शब्द यूज करायचा माझा प्रयत्न चालू आहे. कारण असंच मराठी आहे माणूस म्हटल्यावर मराठी शब्द यूज होणारच. तर हां लास्ट 4 to 5 व्हिडिओजमध्ये वेडिंग सिरीजमध्ये तुम्ही माझी स्किन बघितली असेल की माझी स्किन थोडी काय खूप जास्त अशी घाण झाली होती. घाण म्हणजे एक मेडिकल कंडिशनमुळेच झाली होती ती. तर ती का झाली कशी झाली ह्या गोष्टी मी आता तुम्हाला जरा सांगणार आहे. तर फर्स्ट आपण चालू करूयात व्हिडिओ. चला. येस सो माझी स्किन का खराब झाली काय झालेलं एक्झॅक्टली ते मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. आता तुम्ही माझी स्किन बघू शकता की काही इश्यू नाही आहे. म्हणजे काहीच नाही. नो नथिंग. ओके. सो आता मी मॉइश्चरायझर लावलं आहे. 1 वाजता लावलं आता 4 वाजले. सो आहे थोडा म्हणजे हायड्रेटेड आहे मॉइश्चरायझर. सो तो थोडासा असा ग्लोईंग थोडासा वाटत असेल तुम्हाला. ओके. सो काय झालं होतं माझ्या बाबतीत तर ते मी तुम्हाला सांगते. फर्स्ट माझ्या स्किनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. मला कसली तरी ॲलर्जी आहे जी अजून मला कळली नाही. म्हणजे मी त्याचे रिपोर्ट्स नाही बनवलेत म्हणून मला ती कळली नाही आहे. अदरवाईज ती कळलीच असती. सो मला माहिती नाही आहे की मला काय ॲलर्जी आहे. तर सडनली काय झालं की रात्री झोपले आणि सकाळी उठून माझा फेस असा वियर्ड सुजलेला. माझ्याकडे सगळे फोटो आहेत. मी हे एक करून तुम्हाला इथे दाखवेनच किंवा मग व्हिडिओच्या एंडमध्ये दाखवेन काही असेल. तर माझी स्किन अशी एकदम अचानकच सुजली. म्हणजे असं काहीतरी वेगळंच दिसायला लागली मी. काहीतरी म्हणजे विचित्र एकदम. तर मग माझं असं झालं की नाही हे काहीतरी वेगळं मला काहीतरी आजारच झाला आहे. म्हणजे असं मला स्वतःला वाटायला लागलं की काहीतरी आजार झाला आहे. आता आपण आपलं काय खरं नाही. म्हणजे माझं काय खरं नाही असं. तर मी म्हटलं चल एकदा आपण डॉक्टरकडे दाखवून येऊया. कारण का मी म्हणजे मी खूप घाबरले. माझं आहे ना काय असतं माहिती आहे मी जेन्युअनली सांगते. माझे कसलेही फंक्शन्स असू दे. माझं घरचं फंक्शन असू दे माझं बाहेरचं मला कुठे जायचं असू दे माझी स्किन ना माझी साथ नाही देत. जेव्हा मी खूप माझी स्किनला प्रिपेअर करते खूप छान ठेवते. फंक्शन्स असल्यावर मी नॉनव्हेज अवॉइड करते. कारण का मला माहिती आहे की माझी स्किन काय मला आन्सर देईल. मी काय खाल्ल्यावर मला काय आन्सर देईल. मी क्वेश्चन करते ना खाते म्हणजे मी क्वेश्चन करते ती आन्सर मला खूप घाणेरडा देते. सो आय नो की माझी स्किन मला साथ काय देणार नाही. सो मी ना काही माझं फंक्शन असेल तर ना मी थोडं नॉनव्हेज अवॉइड करते. मी व्हेज खाते किंवा मी फ्रूट्स कन्झ्युम करते. मोस्टली जास्तीत जास्त मी पपाया आणि वॉटरमेलन ह्या 2 गोष्टी मला प्रचंड आवडतात. मला तुम्ही कधीही दिलात तरी मी खायला रेडी असते. जरी मी जेवण स्किप केलं तरी मला ते पपाया आणि वॉटरमेलन हे मी खूप कन्झ्युम करते. कारण का मला ते आवडतं आणि ते स्किन आणि हेल्थसाठी पण खूप छान आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे माझं चालूच होतं की मी नॉनव्हेज नाही खात आहे. कारण का 2 to 3 वीक्स राहिलेले फॉर द वेडिंग इव्हेंट. तर आमचे फंक्शन्स असे होते एक तर एंगेजमेंट हळद आणि वेडिंग असं फंक्शन्स होते. सो माझं असं फिक्स होतं सॉरी मेहंदी एंगेजमेंट हळद आणि असं सगळं वेडिंग होतं. तर माझं असं म्हणजे मी बॅग वगैरे भरून
रेडी, चला आता आपल्याला जायचंय, आपला म्हणजे आपल्या बहिणीचं लग्न. पण गाईज काय झालं, माझी स्किन ती सुजली. त्याच्यानंतर मी डॉक्टरकडे गेली. मी नॉर्मल डॉक्टरकडे, जे ताप बीवाला हे सगळ्या बऱ्या करतो त्या डॉक्टरकडे गेली. आय डोंट वॉन्ट टू पुट द डॉक्टर नेम इज हिअर बिकॉज ते नकोच. तर त्या डॉक्टरकडे मी गेली आणि मला माहिती होतं की हा बरा करेल असं मला वाटलंच. म्हणजे माझ्या एक आपल्याला असं वाटतं ना, नाही बाबा बाई हा डॉक्टर एकदम डेंजर आहे, आपल्याला बरं करणार हा काही झालं तरी. मी गेले, मी छान गेले त्याच्याकडे, चेकअप वगैरे केलं. त्याने मला विचारलं काही सिम्पटम्स, म्हणजे काही ताप आला होता काही. मला असं काहीच नव्हतं झालं, माझा फक्त फेस सुजलेला आणि एक्स्ट्रीम लेवलला सुजलेला. मग त्याने मला मेडिसिन्स दिल्या, त्याच्याने ना ती पूर्ण सूज गेली. ओके, सो ही गिव्स मी अ वन लोशन. अगदीच ते तसंच पडलंय. त्याने मला 2दा लोशन्स दिल्या, 2दा लोशन्स दिले, ते दोन्ही पण तसेच पडलेत. आणि लिटरली ते लोशन्स काहीतरी समथिंग अराउंड 450-550 अराउंड होते. सो आय थॉट की चल घेऊन टाकूयात आपण, कारण का आपल्याला, मला माझ्या स्किनचं आहे, मला कितीचंही असू दे, मला स्किनचं आहे. सो मी म्हटलं चल जाऊ देत, घेऊन टाकूयात आपण. तर मी लोशन्स वगैरे घेतलं. मी आधी त्याने मला सांगितलेलं मेडिसिन घेतल्याच्या नंतर तू बघ तुला काय फरक वाटतोय, जर नसेलच वाटत तर यू कॅन यूज द लोशन्स ऑल्सो. सो मी, माझी ना सूज थोडीफार कमी झाली, थोडीफार म्हणजे एकदम असं 20-25%. सो आय थॉट की चल संध्याकाळी रात्रपर्यंत आपल्याला थोडं बरं वाटूनच जाईल. पण माझी सूज आहे ना कमी नव्हती होत रात्री, म्हणजे ती 20-25 वाली होती ना, ती तेवढीच होती. त्याच्यानंतर माझं असं झालं की नाही यार काहीच नाही होते. सो आय थॉट की मी ते लोशन लावून बघते की त्याच्याने मला थोडं बरं वाटेल आणि थंड, कारण का ते सुजलेलं ना, ते सूज म्हणजे मला थोडंसं असं इचिंग होत होतं थोडंसं, एकदम अगदीच 5-10%. तर माझं असं झालं की नाही, ही सूज खूप जास्त एक्स्ट्रीम लेवलला वाढते, तर मला काहीतरी करावं लागेल, म्हणजे काहीतरी लावावं लागेल मला. तर ते मी लावलं, ते त्यांनी लोशन दिलं, ते ठीक आहे. ते लोशन लावल्याच्या नंतर माझी स्किन अगदीच म्हणजे लाल भडक झाली. मी म्हटलं काय होतंय, म्हणजे मी कन्सल्टेशन तो डॉक्टर चांगला आहे पण तो स्किनचा डॉक्टर नाही आहे हे एवढंच. तर मी म्हटलं नाही नाही नाही, इट इज समथिंग रॉंग विथ माय फेस. सो मी म्हटलं की मी आता काहीच नाही लावत. मी फेस वॉश केला, त्याने मेडिसिन दिलं, ते खाल्ले. मी अगदीच जेवण सुद्धा स्किप केलं, कारण का माझ्यात ती मनात भीती होती की काहीतरी जेवणातून झालंय काय, म्हणजे आपल्या घरच्या जेवणात पण मला असं वाटायचं की यार काहीतरी गडबड झाली आहे, म्हणजे काहीतरी होतंय मला, की नाही मला हे यूजच नाही करायचं आहे. तर मी घरचं जेवण पण सोडून दिलं. मी फ्रूट्स खाते आहे फक्त, आणि मला असं वाटतं आधी फ्रूट्स नव्हते, बट मी खूपदा खाल्ले ते फ्रूट्स, किंवा आता मी कंटिन्यू करते. मला त्याच्याने काहीच झालं नाही, कधीच नाही झालं. काय कधी कधी होतं काही वेळेस की फ्रूट्स खाऊन पण आपल्याला कधी कधी ॲलर्जी होते, काही लोकांना असते. तर नाही, नंतर मग मी म्हटलं नाही, इट इज समथिंग रॉंग आणि हे खूप डेंजर आहे. नेक्स्ट डे मॉर्निंग झाली आणि ते एक्स्ट्रीम झालं. एक्स्ट्रीम म्हणजे हे पूर्ण हे ना, हे इथे हे पूर्ण असं लाल झालं. म्हणजे मला हा विचार करून पण आता थोडंसं असं वाटतं की नाही यार, हे परत झालं तर मी पूर्ण अशी म्हणजे माझ्याने ते सहनच नाही होत आहे. माझं असं, माझ्या आता पाहायला काही होऊ दे, काही लागू दे, पडू दे, झडपडू दे, पण माझ्या स्किनला काय झालं की मला, फेसला काय झालं की मग मला थोडीशी भीती वाटते. तर मी म्हटलं ठीक आहे चल आपण संध्याकाळी, आणि पैसे जात आहेत ती वेगळीच गोष्ट. हा, तर मी म्हटलं संध्याकाळी पण परत जाऊन येऊया. मी संध्याकाळी परत जाऊन आली डॉक्टरकडे. तर म्हटलं नाही काहीच नाही होत आहे ह्याच्याने, म्हणजे सूज कमी झाली आहे. ओके, बाय द वे म्हणजे सूज कमी झाली, पण ते रेडनेस, ते इचिंग हे खूप एक्स्ट्रीम लेवलला वाढलंय. आणि माझं असं झालं की, आणि माझी स्किन खूप ड्राय होत चालली आहे. तर मी त्याला म्हटलं नाही माझं काहीच नाही होतं, मी जे आहे ते बोलली. म्हटलं माझं काहीच नाही होत आहे, मी काय करू, माझे पैसे जात आहेत फक्त, मी असं जे आहे ते बोलली त्यांना. तर ही वॉज लाईक नाही असं काही नाही होणार, तू एक काम कर, आता मी तुला दुसरी गोळी देतो, सो तू ती घे आणि मी तुला दुसरं लोशन देतो. म्हटलो गॉड व्हॉट द हेल, म्हणजे आता मी कालच तर घेतलं काय 350-450 समथिंग काहीतरी, मी परत ते दुसरं लोशन घेऊ, आणि मी ते घेतलंय ते काय करू. म्हटलं चल ठीक आहे, लोशन घेतलं मी, मेडिसिन्स घेतल्या मी,
मी खाल्ल्या. मी संध्याकाळी गेलेली ना. नेक्स्ट डे ना सकाळी मला थोडंसं असं बरं वाटत होतं. म्हणजे मला असं झालेलं की हा चल लाईट, थोडंफार लाईट झालंय कलर. पण ना नंतर परत माझी स्किन स्वेलिंग, म्हणजे पूर्ण फेसला परत स्वेलिंग आलं, परत लाल झाली संध्याकाळी. मग मी परत गेली त्याच्याकडे. ऑब्व्हियसली माझ्याकडे ऑप्शनच नाही ना. मला तोच डॉक्टर, कारण का मी त्याच्याकडे फर्स्ट डे पासून कन्सल्टेशन घेते, मला तिकडे जाणंच भाग आहे. मी गेली परत त्या डॉक्टरकडे. डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर मला म्हणतो, अरे बापरे परत तुला होतंय का? नाही नाही, एक काम करूया आपण, तू काहीच नको बोलूस आता, लोशन बिशन नको लावू. म्हटलं व्हॉट, फिर क्यों दिया ये दो बॉटल फालतू का क्यों दिया, मेरा पैसा गया इसमें. ठीक आहे, गेलो. त्याच्यानंतर त्याने ना मला काहीतरी एक चांगली स्ट्रॉंग गोळी दिली आणि आय वॉज लाईक सगळं नेक्स्ट डे सगळं क्लिअर. हेच फर्स्ट डे का नाही दिलं मग? सगळंच क्लिअर, म्हणजे काहीच माझ्या फेसवरती काहीच नाही. म्हणजे इथे थोडंफार होतं. जेव्हा तुम्ही बघितलं असेल मी माझा मेहंदीचा ब्लॉग, ओके, मी जेव्हा मेहंदी काढलेली त्याच्या नेल्स करायला गेलेली, त्याच्या सकाळी माझं सगळं क्लिअर. आय वॉज व्हेरी हॅपी यार, एव्हरीथिंग इज क्लिअर. आत्ता मजा येणार, आत्ता मी जाऊ शकते माझ्या फंक्शन्सला, असं या सगळ्या गोष्टी. वेन आय पुट मेहंदी, नेल्स तर डन झालेले. वेन आय पुट मेहंदी, आय डोंट नो की अचानक मला परत फेसला इचिंग होतंय, खाज येते खूप जास्त रेडनेस. मेहंदी काढता काढता मी बघितलं नसेल, म्हणजे मी घरी बेडारक रडत आलेली. माझ्या घरी कोणी नव्हतं, माझी मम्मी नाही, कोणी नाही. माझी मम्मी तिकडे रडते की माझ्या मुलीला काय झालं, असा सगळा ड्रामा चालू आहे. माय मॉम वॉज लाईक की तू इकडे ये, आपण इकडे बघूया. ॲक्च्युली जी माझी बहीण होती, जिचं लग्न होतं, ती डॉक्टर आहे, तिच्या फ्रेंड्स डॉक्टर आहेत, सो ते तिकडे होते. माझी मम्मी बोलते की इकडे ये, आपण इकडच्या डॉक्टर्सकडे जाऊ. माझं असं झालेलं नाही, कारण का काय होतं माहिती आहे, मी असाच फेस घेऊन गेली ना, ते 10 लोक मला विचारणार की काय झालं, कसं झालं, आणि मला ते आन्सरच करायचं नव्हतं. कारण का मला माहिती आहे माझी कंडिशन काय आहे, आणि मी लोकांना काय म्हणणार, काय झालंय काय नाही झालंय, असंच झालंय. सो मी त्या दिवशी लगेचच्या लगेच डॉक्टरला, माझ्या जी आपलं डर्मॅट आहे तिला कॉल लावला आणि मी तिला सांगितलं इट्स हॅपनिंग विथ माय स्किन, माय फेस, असं असं झालंय सगळं. तर ती म्हणाली मी 15 मिनटं तिथे क्लिनिकला, तू ये. मी म्हटलं 15 मिनटं काय करू मी, 15 मिनटं मी असं पूर्ण रडतेय. मी माझ्या बहिणीला कॉल लावलाय जी की इथेच राहते. ती म्हणते अगं रडू नको. व्हिडिओ कॉल, बाय द वे व्हिडिओ कॉल वगैरे, बाकी काय थोडा व्हिडिओ कॉल. ती म्हणते एक काम करते मी येते. म्हटलं तू येऊन काय करणार, माझं रडणं नको, मला काहीतरी आजार झालाय, असं सगळं झालं माझं. ती म्हणते अगं काय नाही झालंय तुला काहीतरी ॲलर्जी झाली आहे. म्हटलं नाही, मला तर काहीतरी आजार झालाय, मी मरणार आहे. म्हणजे असं सगळ्या गोष्टी चालू होत्या माझ्या. लिटरली मला हसायला येते, एवढं घाणेरडं. ठीक आहे, मी डॉक्टरकडे गेली. तिने चेक केलं माझं स्कोप होता जिकडे, तिने पूर्ण माझी स्किन चेक केली आणि ती मला म्हणाली की तुला हे म्हणजे दिस इज नॉट नॉर्मल. म्हटलं व्हॉट, म्हणजे नक्की काय झालं, म्हणजे काय क्लिअर बोला यार, म्हणजे नॉर्मलला मग ॲबनॉर्मल. मग तिने सांगितलं की तू एकतर रॉंग डॉक्टर कन्सल्टेशन घेतलंस. म्हटलं हा, ते तर मला माहिती, कळलंच मला. ते 2-3 दिवस फालतूगिरी करत होते मी, इकडून तिकडे फालतू, घरी यायचं डॉक्टरकडे जायचं. त्याच्यानंतर ती मला म्हणाली की तुझ्या स्किनमध्ये पूर्ण आपलं हे बोलतात ना आपण ड्रग्स. ड्रग्स म्हणजे काय की जी गोष्ट आपल्या, म्हणजे मी तुम्हाला कसं सांगू, ते पॉइझन अशा गोष्टी झाल्यात माझ्यासोबत. म्हणजे मला काही माहितीच नाही ना. तर ती म्हणते एक तर तुला रॉंग डॉक्टर कन्सल्टेशन भेटलं, तू काच गेलीस, तुला माहिती होतं ना तुझी स्किन आता, आणि माझं स्किनचं काय झालं तर मी तिच्याकडेच जाते, नो वरीज, ती कितीही पैसे घेऊ देत, बट डॅम शुअर की मला ती दुसऱ्या दिवशी बरं करणार. ओके, मला कॉल आलेला, सो म्हणून मी व्हिडिओ कट झाला. तर ती म्हणते की तुला एकतर रॉंग मेडिसिन्स दिल्या, तुला रॉंग लोशन्स दिले, त्यामुळे मग तुला हे सगळं होतंय. आणि काय
आणि खूप गोष्टी ती मला बोलली. या एवढं सगळं रॉंग, म्हणजे चुकीचं सगळं. मला जे भेटलेलं ते चुकीचं. सी काय असतं माहितीये का, डॉक्टर मला तर नाही वाटत की डॉक्टर चुकीचं आहे का, ते पण मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, डॉक्टर खूप चांगला आहे तो, मला काय त्याच्याबद्दल हे नाही आहे. बट काय चुकलं माहिती आहे, एक तर तो नॉर्मल डॉक्टर आहे. कारण तो सर्दी तापाला आपला डॉक्टर असतो ना, की सर्दी झाली, ताप झाली, आपला फॅमिली डॉक्टर. सो मी थोडं लिप ग्लव्स लावते, कारण का माझे लिप खूप ड्राय होतात. आणि लिप बाम आहे, बट ते एक तर त्या कबर्डमध्ये आहे आणि एक तिकडे, आणि मी इथे सेटअप लावून बसले. सो मी आता इथून उठू शकत नाही. सो कारण का खूप ड्राय होतात लिप्स. तर तिने मला काय नाही, ती मला म्हणाली की, मी तिला म्हणाली की मला आहे ना फक्त वेडिंग डे ला जाऊ शकते अशा टाईपची स्किन करून दे, नंतर मी आल्यावर जी काही ट्रीटमेंट आहे ती आपण करूया. सो शी वॉज लाईक नाही, अशी काही गरजच नाही आहे तुला काय करायचं, कारण तू ऑलरेडी तुझी उद्या स्किन ठीक होणार आहे. मी म्हटलं बस भाई बस. हे जर मी तिच्याकडे आधी गेली असते ना, मला एवढं सगळं हे करायलाच लागलं नसतं. तर मी खूप खुश झाली, चल बाबा माझी उद्या स्किन ठीक होणार आहे. तिने जे मेडिसिन दिला तिच्याकडच्या दिलं, मला बाहेरून दिलं, एक लोशन दिलं. ते लोशन खूप कमाल आहे, ते मी आजही यूज करते. ते लोशन दिलं आणि तिने एक मला क्रीम दिली आणि काहीतरी 2-3 गोळ्या दिल्या. थोड्या स्ट्रॉंग होत्या बट खूप चांगल्या होत्या. मी ना त्या दिवशी रात्री जेवले नाही. ज्या दिवशी मला झालं, म्हणजे मी 3 ते 4 दिवस उपाशी आहे. मी फक्त फ्रूट्स खाते. ओके, मी जेवले नाही त्या दिवशी, तर मी काहीच नाही. मे बी हां, मी फ्रूट्सच खाल्ले असतील त्या दिवशी. पण रात्री मी बाहेरून वॉटरमेलन वगैरे काहीतरी आणलेलं मी, ते मी खाल्लं आणि मी मेडिसिन घेऊन झोपले. मी म्हटलं नाही, आय डोंट वॉन्ट एनी रिस्क राईट नाव. मला कोणतीच रिस्क नको आणि मी झोपते. म्हणजे मला ना फेस माझा मिररमध्ये बघायला पण मला भीती वाटत होती, एवढं माझं एक्स्ट्रीम झालेलं. तुम्ही बघितलंच असेल, मी रडत होती ना त्या दिवशीचं, हे रात्रीचं. तर ती मला म्हणाली की उद्यापर्यंत तुझं ऑलमोस्ट ठीक होईल, त्याच्यानंतर आपण नंतर ट्रीटमेंट घेऊया, तू परवा ये तरीसुद्धा. तर ना आमचं एंगेजमेंटच्या मध्ये एक गॅप होता आणि त्याच्यानंतर हळद होती, त्याच्यानंतर वेडिंग होतं. तर मी म्हटलं ठीक आहे, चल बेस्ट आहे, आपल्याला एक दिवस काहीतरी भेटतोय, काहीतरी करू शकतो आपण. आणि माझं फिक्स होतं की मी फेशियल अँड ऑल ह्या गोष्टीवर बिलीव्ह नाही करत. जरी मी क्लायंटला करत असेल तरीसुद्धा मी स्वतः नाही करत मोस्टली. आणि जरी केलं तर ते 1-1.5-2 वर्षांनी एकदा. अदरवाईज मी माझ्या होम रेमेडीज म्हणजे काय, मी माझं एक तर फेस वॉश कधीच असं साबण आहे ना ऑल ह्याच्याने कधी करत नाही. नसेल तर बाई डायरेक्ट आपलं बेसन असतं ते पाण्यात टाकून त्याच्याने फेस वॉश करा, बेस्ट 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 रिझल्ट आहे त्याचे. तर येस, मी माझं झालं सगळं स्किन. रात्री आहे ना, रात्रीचा फोटो माझ्याकडे जेवढे फोटो आहेत ना, जेवढे मी बोलते आहे ना, त्या कनेक्शन, त्या फोटोचं कनेक्शन असेल ना ते मी टाकत जाईन. अदरवाईज माझ्याकडे डाटा जर डिलीट असेल तर माहिती नाही मला. तर मी दिलं तिला, तिने मला दिलं ते सगळं, मी घेतलं, मी झोपले. आणि ना मला झोप नाही येतं, म्हणजे माझ्या ना थोडं स्किनकडे लक्ष, म्हणजे फेसकडे थोडंसं माझं असं झालं की नाही यार, फेस एकदा ठीक झालं नाही, मी आरामात 10-15 तास झोपेन चालेल मला. तर मी रात्री 9:30-9:45 झोपले मी. त्या दिवशी लवकर झोपले आणि 12-12:30-1ला मला जाग आली. म्हटलं या स्किन बघू का आरशात, काय झालंय, कसं झालं. म्हणजे ना मला इचिंग पूर्ण म्हणजे बंदच झाली. ते मेडिसिन आणि ते क्रीम लावल्यावर इचिंग फुल बंद झाली. म्हणजे मला एवढी खाज येतं ना, असं खाजवायची इच्छा होत होती. आणि त्याच्यानंतर मी झालंय सगळ्या गोष्टी, मी फेस बघितला पूर्ण लाईट, म्हणजे एकदम लाईट, म्हणजे ते रेडनेस होता ना तो फुल कमी झालेला. सकाळी उठले लवकर, 5:30-6ला उठले, कारण का एंगेजमेंट आहे. 5:30-6ला उठले, सगळी घरातली कामं आवरली, बसली, मेडिसिन्स घेतल्या. त्या दिवशी मी सकाळी ब्रेकफास्ट केला, त्याच्यानंतर मी मेडिसिन्स घेऊन झोपले. मी म्हटलं की हेअर वगैरे मला करायचं होते. माझं असं झालं की मी मेकअप नाही करणार. मी तुम्हाला जसं सांगितलं त्या व्हिडिओमध्ये पण की मी मेकअप नाही करणार, कारण का मला माझ्या स्किनची मला आता सध्या गरज आहे. कारण का मेकअप म्हणजे केमिकल्स थोडेफार असतात त्याच्यात, काही नाही.
म्हटलं ठीक आहे चल आपण मेकअप नकोच करूया. जर झाली स्किन बरी, थोडंसं झालं रेडनेस कमी झालं अजून तर मी करेन, त्याच्यात पण मी तसंच बोललेली आहे. तर नंतर झोपून उठल्यावर म्हटलं की हां यार खूप जास्त मला फरक पडलाय. मी म्हटलं चल करूयात का मेकअप. म्हणजे मला एवढी भीती वाटत होती ना मेकअप पण करायला. कधी काय असतं माहिती, आपल्याला मेकअपच्या पण कोणत्या गोष्टीची ॲलर्जी असू शकते, पण मी एवढे वर्ष 6-7 वर्ष मेकअप करते ना, मला कधी मेकअपने काही माझी स्किन ना ड्राय पडत. कारण का मी बिफोर मेकअप अँड आफ्टर मेकअप जी स्किनची केअर. तर येस सॉरी मध्ये कॉल आलेला परत म्हणून असं झालं. आणि त्याच्यानंतर मग माझं असं झालं की ठीक आहे चल आता आपली स्किन थोडी ठीक झाली आहे तर करूया मेकअप करूया. तर मी मेकअपला पण घाबरत होते, तर मी थोडा मेकअप बेस केला. मी थांबले 10-15 मिनटं. मी बघितलं की काय रिॲक्शन होतं किंवा मला काय कुठे इचिंग होतं आहे, काही होतं आहे, या सगळ्या गोष्टी मी चेक केल्या. त्याच्यानंतर म्हटलं नाही काहीच नाही होतं आपल्याला. चल फुल इथे हे रेडनेस होतं, एक्सेप्ट करते मी, हे पूर्ण रेड होतं बट बऱ्यापैकी गेलेलं. तुम्ही जर बिफोर आफ्टर फोटो बघितला तर म्हटलं चल ठीक आहे आपण. मी फुल फेस ऑफ मेकअप केला आणि तो एवढा कमाल झालेला. म्हणजे एवढं स्किन आतून एवढी खराब असून सुद्धा बाहेरचा जे मेकअप झालेला तो खूप छान झालेला. तुम्ही बघितला असेल त्या व्हिडिओमध्ये. तर त्याच्यानंतर नेक्स्ट डे नाही रात्री आली तर थोडासा फेस मेकअप होता, ऑफकोर्स मेकअप होता, तर थोडासा रेडनेस होता. मग मी मेकअप रिमूव्ह केला, स्किन प्रिपरेशन केली आफ्टर मेकअप. त्याच्यानंतर मी तिने दिलेलं लोशन्स लावलं. ह्या सगळ्या तिने मला सांगितलेलं की यू कॅन डू द मेकअप बट तुला माहिती आहे मेकअप अँड ऑल, कारण का तू ॲज अ मेकअप आर्टिस्ट तुला सगळ्या गोष्टी माहिती असतील. सो तुला प्रिकॉशन्स घेऊन करावे लागतील किंवा मग बिफोर आफ्टर तुला स्किन प्रिपेअर चांगलं करून करावं लागेल. तर मी म्हटलं ठीक आहे चालेल. मग ती लोशन लावलं मी. सकाळपर्यंत माझी स्किन खूप छान झाली होती. म्हणजे रेडनेस फुल गेलेला, थोडंसं असे ब्लॅक पॅचेस आलेले. मी म्हटलं ठीक आहे चल ते पण जातील आपले. तर तो पूर्ण दिवस मला तिने भेटायला बोलवलेलं एंगेजमेंटच्या नेक्स्ट डे. तर मी तिला भेटले वगैरे. माझी स्किन तिने मला परत एक तिच्याकडचं लोशन दिलं, सनस्क्रीन लोशन होतं ते दिलं, ते मी यूज केलं. आणि त्याच्यानंतर माझी स्किन खूप छान झाली आणि हळूहळू होत गेली. कारण का हे बघा इथे ना हा मार्क आहेच अजून, तर त्याला काही म्हणजे तो आता थोडा लाईटर होतो आहे. आणि अदरवाईज माझ्या स्किनमध्ये कधीच प्रॉब्लेम नाही आला. कारण का मी तशी खूप माझ्या स्किनला मी काहीच यूज करत नाही. एक तर फेसवॉश, मॉइश्चरायझर, सिरम ते पण मी आधी यूज करून बघते, पॅच टेस्ट करते, त्याच्यानंतर मी स्किनला यूज करते. असं आहे फेसला. ते यस अशी होती. कंटाळा आला असेल किंवा आवडली असेल तर नक्की मला तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. नेक्स्ट पण स्टोरी टाईम आहे. एक कमाल तगडावाला आहे स्टोरी टाईम. कोणाला रागही होऊ शकतो त्या स्टोरीमध्ये, कोणतरी मजा पण घेऊ शकतं. असं बघूयात आपण. भेटूत आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल. आणि खूप हसत राहा आणि दुसऱ्यांना पण हसवत राहा. बाय गाईज.